गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल शिवकिरण ब्लॉग्स वन्स अगेन. सो आज आहे विकेंड आणि आमची निघाली आज भटकंती. आता कुठे चाललो आहे ते तुम्हाला कळेलच, व्हिडिओ तुम्ही बघत राहा. आणि आमच्यासोबत आज आमच्या ट्रिपमध्ये जुळणारे आमचे टिंब 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 ते तुम्हाला मी सांगेल ते कोण जुळणार आहे. सो तोपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा. आणि आता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, सो आम्ही पटकन निघतो कारण की आम्हाला आता बाईकवर जायचं आहे त्यांच्या घरापर्यंत आणि तिथून आम्ही मस्तपैकी ऑटोने निघणार आहे. सो लेट्स एन्जॉय दिस व्लॉग अँड पाहत राहा. पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही सापडलोच पावसात शेवटी. बघू आता पुढे जास्त आहे का कमी पाऊस. आणि आम्ही आता मध्येच आमचा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही थांबलोय झुडिओला कारण ते आमच्यासोबत दादांते येणार आहे, त्यांना वेळ आहे थोडा. सो आम्ही आता झुडिओला थोडा 5, 10, 15, 20 मिनटं टाईमपास करून घेऊ. काही घ्यायचं असेल तर घेऊ आणि परत आपण आपल्या रस्त्याला निघूया. सो दिस इज मी, दिस इज अस. आणि आता आम्ही फिरतोय झुडिओमध्ये. कपडे टाईम कमी आहे आणि एवढ्या कमी वेळात काही बघणं पण होत नाही, बट जस्ट आपण असंच टाईमपास करायचं होतं आपल्याला म्हणून आपण आलेलो आहे. आणि इकडून आपण आता त्यांच्या घरी जाणार आहे. सो तोपर्यंत इकडं बघूया काहीतरी नवीन नवीन वस्तू, इकडं स्प्रे वगैरे सगळे. आम्ही झुडिओमधून निघालो आणि फक्त या 2 वस्तू घेतलेल्या आहे, वाईप्स. आणि आता आम्ही चाललो आहे त्यांच्या घरी. सो लेट्स गो. आता आपण त्यांच्या घरी आलो आहे, जे आपल्यासोबत इथून पुढे आपल्या ट्रिपमध्ये जॉईन होणार आहे. आणि ते म्हणजे माझ्या मधल्या ननंद गुड्डी दिदी यांच्याकडे आलो आहे आपण. आणि इथून पुढे आपण जाऊया. सो ते स्पॉट कोणतं आहे तर मी तुम्हाला सांगेलच, तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. सो लेट्स गो. चं बटन प्रेस केलं आहे. चल चल चल, काही नाही होणार, हो ना, आली ना. आणि त्यांचा आहे 6th फ्लोअर. सो आता आपण बघू त्यांची तयारी झाली की नाही, कारण की ऑलरेडी लेट झालेलं आहे. आम्हाला जवळजवळ 12:30 वाजलेले आणि इथून पुढे तरी 1-1.5 तास लागेल. सो बघूया आपण ते रेडी झालेले आहे की नाही, आता तिथं जाऊ. चलो लेट्स गो. हात पुरेल का तुझा बेलला? नाही पुरत आहे ना, थांब 1 मिनटं मी वाजवते. आय थिंक बेल बंद आहे त्यांची. सो लेट्स सी. युवांश, युवांश, युवांश. आणि आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे आमचे युवांश राजे आणि आमच्या गुड्डी ताई. सो आम्ही आलो आता त्यांच्याकडे आणि इथून आम्ही आता सोबत जाणार आहे. आणि आम्ही कुठं जाणार आहे ते तुम्हाला आम्ही सांगू मध्येच. तुम्ही यांच्या घरून इकडं ही आपल्याला इंद्रायणी नदी दिसते. आणि आता पाऊस मागे 8 दिवस खूप पाऊस होता, त्याच्यामुळे ती पण पूर्ण भरलेली होती. आणि आता एकदम मस्तपैकी संतपणे वाहते आणि खूप छान दृश्य आहे इकडून. म्हणजे पाऊस पडलेला राहिला ना पावसाळ्यात, पूर्ण हिरवगार दिसतं आणि हवा येत राहते. सो बघा हे कंटिन्यू किती मस्त याचा साऊंड येतोय तुम्हाला. आणि आमच्या गुड्डीताईंनी पूर्ण गॅलरी सजवलेली, सगळे झाडं लावलेले बघा, छान छान झाडं. हा ना, हां हां. मग मी पण नाही मग मी आमचं तर आज शनिवार होता, उशिरा उठणार होती, पण मग असं होतं रात्री अर्धवट. हां व्हिडिओ चालू आहे ना. सो बघ आता युवांशला खायचं आहे कुरकुरे. पण हे कुरकुरे केव्हा खायचे आपल्याला? कुठं केव्हा खायचे? हां कुठं केव्हा खायचे युवांश? मी कोण आहे सांग युवांश, मी कोण आहे? मी कोण आहे पटकन सांग, कोण आहे पटकन सांग, मग मी खाऊ देणार तुला. सांग मी कोण आहे? मावशी. बघा तुम्हाला मामीला मावशी म्हणतोय. कोण आहे मी? मम्मीची बहीण आहे का मी, का पप्पांची आहे? मामी मामी, हां मामी मामी. युवांश तू सॉरी कसा म्हणतो? सॉरी करून दाखव. सॉरी कसा म्हणतो म्हणून दाखव सगळ्यांना. सॉरी म्हणून दाखव. नाही सॉरी कसा म्हणतो? नाही ते खाली ठेवा, सॉरी म्हणून दाखव पहिले पटकन. हां आता विसरून गेला का तू? सॉरी म्हणून दाखव मग आम्हाला सगळ्यांना. सॉरी म्हणजे त्याने काही चूक केली नाही तरी आम्ही त्याला सॉरी म्हणायला लावतो. बघा 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 किती रुबाब आहे युवांचा, रुबाब बघा त्याचे कपडे. हा गेलेली आणि मी मोबाईल चार्जिंगला लावला तर हुशार नाही. लाईट गेलेली बघा कसा करतोय. कोण आला युवांश? युवांश कोण आला?
युवांश कोण आहे? पटकन सांग. त्याचा मोठा राहिला तेव्हाच सांगतो तो. बापरे, मामाला बॅट देतोय हा. आता बघा तुम्ही, मामा आणि भाचे, मामावर भाचे की जोडी. अय लागल लागल लागल, लागलं का? थांब म्हण, थांब म्हणे. हे बघा यांच्या इथं घरात हा तो बॉल जाईल ना डायरेक्ट, नाही तर इंद्रायणी नदीमध्येच. देतोय मामा. आता युवांशचं टर्न या. बघा आता युवांश कोणाच्या गावाला जायचं युवांश? नाही आता काही सांगत नाही तो. मामा आणि भाजी यांच्या गप्पा चालू आहे. काय जॉनी जॉनी? मग त्यांना सांग जॉनी जॉनी. हेच पप्पा. हे कोण आहेत? मामा आहे आणि मी कोण आहे? हा आता माझ्याकडे येतोय युवांश. मी कोण आहे? मी कोण आहे? काकू नाही ना रे आप्पा. काकू पहिले म्हणे मावशी, आता म्हणे काकू. मावशी का मी? कोण आहे मी? हा मामी. मला पी देणार आहे. हा पी दे युवांश. मामा इकले इकले मामा आहे आमचे. हा आणि आमची पिवताई. चला मग आता आपण निघूया. इथून पुढे आता आमच्या दादांच्या रिक्षावर जाणार आहे. आणि या दोघांपैकी कोण चालवणार आहे आता रिक्षा? पाटील, पाटील एंटरप्राइजेस. सो आता आपण जाऊया. आणि मालक, हा पाटील एंटरप्राइजेसचे मालक आमचे राकेश दादा भेरे आता बसणार आहे, म्हणजे रिक्षा चालवणार आहे. आणि आता आमची ट्रिप इथून रिक्षामध्ये मस्तपैकी. हे बघा आमचे गणपती बाप्पा, दगडूशेठ. बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. चलो लेट्स गो. आता आम्ही चाललोय रिक्षामध्ये बसून मस्तपैकी. आणि आता गाणे चालू होतील आमचे. बघा चालू झाले आमचे गाणे. युवांश बूम लेट्स गो. इकडे पाऊस नाही आहे मोशीमध्ये, इकडे पाऊस आहे. चलो आता आम्ही इथे ब्रेक घेतलेला आहे मध्येच, कारण की आम्हाला आता पेट पूजा करायची. सो आता आम्ही ढाब्यावर थांबलेलो आहे जेवायला. जेवण करूया. जेवायचा टाइम ऑलमोस्ट होऊन गेलेला आहे आणि निघूया पुढे. या परिसरातली प्रसिद्ध हॉटेल आहे काही. नाही आपण तेव्हा आलतो तेव्हा किती गर्दी होती त्या दिवशी रात्री. हा 2 सारखे नाव आहे ना, वक्रतुंड हॉटेल ही आणि ह्या एरियामधली ही. म्हणजे आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा इथं रात्री खूप गर्दी होती. आणि आता दिवस आहे म्हणून मोकळं आहे, म्हणजे गर्दी नाही आहे. सो तुम्ही बघू शकता आम्हीच आहे फक्त इथं जेवायला. तुम्ही आमच्या युवांश राजेने सगळे टिश्यू फेकून दिलेले. आणि इकडे आमची ताई डान्स करते. हे बघा फ्रीमध्ये डान्स. जवळजवळ 3 वाजलेले आणि आम्ही खूप जास्त लेट झालेलो आहे. आणि आता पेटपूजा पण झाली आहे. सो आता डायरेक्ट आपल्याला आपल्या डेस्टिनेशनला पोचायचं आहे. सो लेट्स गो. रिक्षा आमचे पाटील साहेब चालवत आहे आणि आमचे दादाश्री आता मागे बसणार आहे. सो चला चलो बैठो बैठो बैठो. निकलो निकलो. 3 वाजून गेले. 3. आणि आम्ही मध्येच ब्रेक घेतलाय. आमची पिऊ बघा कशी पांघरून झोपलेली आहे मस्तपैकी. जसं काही ती घरी झोपलेली. आणि बाहेर एकदम सुंदर वातावरण. काय वातावरण आहे वा. बारीक बारीक पाऊस आहे आणि त्याच्यासोबत आम्ही. परत ब्रेक लागलेला आहे आम्हाला मध्येच. आणि आता आम्हाला चहा प्यायची इच्छा झाली, कारण की बाहेर वातावरण खूप मस्त थंडगार वातावरण आहे. आणि या थंड वातावरणात चहा घ्यावा असं वाटलं. आणि ऑलरेडी आपले 4:30 वाजलेले, चहाचा टाइम झालेलाच. सो आता घेऊया चहा आणि निघूया परत. इकडे आमचा चहा रेडी आहे. चहासोबत आहे जिम जॅम आणि इकडे आहे क्रॅक जॅक. सो चला करा चिअर्स आणि घ्या चहा. सुरके पिओ.
कसं पिऊ इकडे बघा युवांश. हां चला चिअर्स. ये बाय नवरा बायको स्पेशल चिअर्स. आम्ही डेस्टिनेशनला पोचून गेलो आहे आणि आम्ही ऑटोमध्येच बसलो आहे कारण बाहेर खूप पाऊस चालू आहे. अजिबात काहीच समोरचं काहीच दिसत नाही, तुम्ही बघू शकता. बघूया थोडा वेळ पाऊस थांबतो तोपर्यंत इथं बसून राहू आणि मग निघूया पुढे. आणि आम्हाला इथं थांबून ठेवलेलं आहे यांनी पहिल्याच पार्किंगला. पुढे वाहन जाऊ देत नाही ते, त्याच्यामुळे हे रिक्वेस्ट करायला गेले त्यांना, कारण की इथून तिथपर्यंत इथून अजून किती पार्किंग आहे हो, इथून हिच्यापासून अजून पुढे 3 पार्किंग आहे आणि त्याच्यानंतर आपलं डेस्टिनेशन येणार आहे. सो बघूया आता हे रिक्वेस्ट करताय. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर जाऊ दिलं तर बाकीच्या लोकांना पण जाऊ द्यावं लागेल. तर बघू थोडी गर्दी कमी झाली का मग एकदा सोडतील तर सोडतील ते आपल्याला, तेवढं अंतर आपलं कमी होऊन जाईल. आता थोडं मोकळं झालं बघा. आता पहिले किती धुकं दिसत होतं ना, आता गेलं. मध्येच बघा यांनी मध्येच थांबवलेलं आहे डोरांनी. काही लोक पायी पायी येत आहे बिचारे. बापरे इथं जाम आहे, जाम जाम. आता इथं अडवलेलं आहे आणि इथून पायी पायी जावं लागेल आपल्याला मे बी, बिकॉज इथं अडवत आहे. ट्रॅफिक झालेली इथं. बघू आता काय जुगाड होतं आपला. हे करताय वाटतं, ते जागा करताय फक्त.